त्याचा न्याय कोणाला चुकलाय का? आणि आता आपण काय करणार? हे बघा, ऐका माझं, 2-2 घास सगळेजण खाऊन घ्या. भावा, तू पण खाऊन घे. तू खाल्लं तर तुझ्या गोडीने हे सगळे खातील. इच्छाच होत नाहीये. सारखा अश्विनीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आजी साहेब, अहो तुम्ही तरी ऐका. अजित दादा, रत्नाई, आता आई आणि बुवांनी एवढं आणलंय ना, तर खाऊन घ्या 2-2 घास. आणि अगं, तू का खायचीस? आधी मालती मॅडम खातायत का नाही ते बघू देत. मी इंद्रजित सरांबरोबर नंतर खाते. बरं राणे, लय रात्र झाली, आम्ही निघू का? वय, बरं चला, आता रडू नको. आजी साहेब, येतो आता आम्ही. रत्नाताई, काळजी घ्या. येते मी. हा, चल. राणे, अगं चिकूच्या जाण्यानं जावई बापू आणि आबासाहेब आतनं तुटून गेल्यात. आता ह्या घरची सून म्हणून तुलाच त्यांना आधार द्यावा लागल आणि त्यांचं दुःख कमी करायला लागल. तुझ्या खांद्यावर लई मोठी जबाबदारी आहे, तेवढी पार पाड. आणि ह्या घरात आनंद आणायचं काम तुझं आहे, लक्षात ठेव राणे. बरोबर आहे तुझं, पण अगं अश्विनी शिवाय या घराला अर्थ नाहीये. आता अश्विनी नाहीये तर हे घर खायला उठतंय ग. हे सगळं कसं निभून नेणार आहे ना, देवालाच माहिती. काही गोष्टी आपल्या हातात नसतात पुरी. अगं माणूस त्याचं जेवढं आयुष्य आहे ना, तेवढं जगून आठवणी सोडून निघून जातो. आपल्याला त्या आठवणीच्या जोरावर जगावं लागतं बघ. तू खमकी राहा, सगळ्यांच्या सुखाचं कारण बन. हो भावा, काही गरज लागली ना, कधी पण या भावाला हाक मार. राणे, आता तूच तुझं घर सांभाळ आणि त्याच्याभर स्वतःला बी सांभाळ पोरी. चल येते. या घराला कोणाची दृष्टी लागली आहे काय माहिती. आधी आमच्या बरोबर हे सगळं घडलं आणि आम्ही अडकलो. इंद्रजित सर वेळेवर आले म्हणून मी मरणाच्या दारातून वाचले, आणि अश्विनीचं हे असं झालं. अश्विनीचा खरंच अपघात झाला असेल का? ते म्हणजे याआधी माझ्यावर हल्ला झाला आणि आता तिचा ऍक्सिडेंट. अश्विनीच्या बाबतीत काही घडलं नसेल ना? नाही, योगायोग 2 वेळा नाही होत. काहीतरी नक्की झालंय. मालती, जर का तुमचीच तब्येत बिघडली तर सगळं घर कोलमडून जाईल. असं उपाशी राहू नका, 2 घास खाऊन घ्या प्लीज. आई प्लीज, आबांचं तरी ऐक ना. आई, थोडंसं खा ना प्लीज. मी पाया पडते तुमच्या, नका जबरदस्ती करू माझ्यावर. मला आता काही खायची पाहिजे इच्छा नाहीये. मला एकटं राहू द्या, तुम्ही जा सगळे. असं नका करू. जर तुमची तब्येत आता खराब झाली तर इंद्रजित सरांना अजून वाईट वाटेल, त्यांना अजून त्रास होईल. मालती मॅडम, अहो इंद्रजित सरांसाठी तरी खाऊन घ्या. हट्ट सोडा बघू, 2 घास खाऊन घ्या प्लीज. ए, तुला काय गरज आहे का आमच्यामध्ये बोलायची? हा आमच्या घरातला मामला आहे, तू उगाच पुढे पुढे करू नकोस. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये, निघ माझ्या डोळ्यासमोरून. मालती मॅडम, मी समजू शकते तुमचा त्रास. हे बघा, तुम्ही माझ्यावर रागवा, चिडा, ओरडा, मला काहीही बोला, पण प्लीज तुमच्या पोटात 2 घास जाऊ द्या. असं नका करू. ऐका, एकदा सांगून कळत नाही का? माझ्या डोळ्यासमोरून निघ. तूच आहेस या सगळ्याला कारणीभूत, तर तूच आहेस. आता उगाच ना साहसूतपणाचा आवाडू नकोस. त्याची अवस्था बघून तुला आनंद होत असेल ना? माहितीये मला, चांगलंच माहितीये. तुला कसलं आलंय ग सोयर सुतक? माझी पोर गमावली मी. तुला माझं दुःख कळूच शकत नाही.
तू निघ इथून, निघ इथून. इंद्राईला जायला सांग. माझा ना संताप होतोय, जायला सांगिला. आबा तुम्ही तरी समजावं आईला. राणी तू बाहेर थांब. आता तू तरी ऐक माझं प्लीज. हो सर, पण त्यांनी काहीच खाल्लं नाही. हो ते असं करतील तर त्रास होईल त्यांना. त्यांनी अजून काही खाल्लं नाही. तुम्ही सांगा बरं जेवायला त्यांना. ते मी बघतो. तू बाहेर थांब. आणि आता आईला सावरण्यासाठी आपल्याला समजून घ्यावंच लागेल. बाळांनो, आता आपल्या सगळ्यांनाच खंबीरपणे उभं राहायचंय. त्यामुळे तुम्ही 2 घास खाऊन घ्या. मी समजातो भलते ना. मला समजवायची गरज नाहीये आणि मला खायला नकोय. मला माझी चिकू हवीये. जमलं ना तर तिला माझ्या पुढ्यात उभं करा. माझ्या पोरीच्या विचाराने माझं डोकं फुटायची वेळ आलीये. तुम्ही जा जा. राणी चल. सर, एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. बोल. मला माहिती आहे की आता मी हे असं काहीतरी बोलणं बरोबर नाही आहे, पण वेळ निघून गेल्यानंतर बोलून काहीच उपयोग होणार नाही, म्हणून बोलावं लागतंय. सर, तुम्हाला काय वाटतंय? काय घडलं असेल अश्विनी बरोबर? काय घडलं म्हणजे? ऍक्सिडेंट झाला तिचा? असा कसा काय झाला ऍक्सिडेंट? म्हणजे अश्विनी व्यवस्थित गाडी चालवते हे आपल्याला माहिती आहे ना. मग आजच हे असं कसं काय घडलं? असं कसं होईल अचानक? सांगा बघू. आणि हे बघ, तुला जे काही बोलायचं असेल ते क्लिअरली बोल, नाही तर बोलू नकोस. सर, तुम्ही चिडू नका. मी काय बोलते ना ते तुम्ही नीट एकदा ऐकून घ्या. मला असं वाटतंय की हे असंच घडलं नाहीये, कुणीतरी घडवलंय. मला ना काहीतरी गडबड वाटतेय सर. कसली गडबड? म्हणजे असं नेमकं सांगता येत नाहीये, पण बघा ना, अहो आत्ता आपल्याला कोणीतरी त्या खोलीत अडकवलं होतं. आपण तिकडून बाहेर पडतच होतो तर अश्विनीच्या बाबतीत हे असं घडलं. कसं काय सर? तू काय बोलतेस?